नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यात अवघ्या 50 मिनिटात 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे। नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घरांना तडे गेल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले। मोठ्या इमारतींमध्ये आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्यासह भूकंप सुरक्षेची ड्रिल घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान 17 ठिकाणी पाहणी करण्यात आली असून कोणतीही गंभीर घटना घडलेली नाही। पावसाची स्थिती नियंत्रणात असून नाशिक गुजरात महामार्ग वाहतुकीसाठी खुला आहे। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवण्यात आलेले आहे। विशेषतः सुरगाणा, पेठ, दिंडोरी या 3 तालुका आणि नाशिक शहरामध्ये पण काही भागामध्ये असा एक भूकंपाचे झटके आपल्यापर्यंत अनुभवण्यात आलेले आहे। या झटके नाशिक सेस्मिक झोन 3 मध्ये आहे आणि हे जो सगळे ट्रेवर्स होते ते एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकच टाइममध्ये छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपाचे झटके अनुभवलेला आले। त्याच्यानंतर आज पण आले। एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं। हे म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल। याचं कारण आहे की ते लो डेप्थमध्ये होते। पाणीवर आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे भूकंपाचे झटके आहेत त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी होतात। या सगळ्या गोष्टी असताना माझी सर्व लोकांना एकच विनंती आहे की अजिबात कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारची चिंता, कुठल्या प्रकारची म्हणजे घबराहट असेल या कुठल्या प्रकारचं भय असेल ते अजिबात आपण ठेवू नका। त्याचं मूळ कारण हे आहे की आपला जो म्हणजे त्याच्यामध्ये हे जो लो इंटेन्सिटीचा जो अर्थक्वेक आहे नाशिक जिल्ह्याला याला 1869 पासून म्हणजे आपल्याकडे रेकॉर्डेड आहे आणि एपिसेंटर होणं आणि लो इंटेन्सिटी अर्थक्वेकचे 1869 पासूनचा आपल्याकडे रेकॉर्डेड हिस्ट्री आहे। याच्यावर विविध स्टडीज झालेले आहेत। आपण कुठले इंटरकॉन्टिनेंटल प्लेट या कुठले मेजर याच्यावर नाही, आपण वेस्टर्न घाटचे जो खाली असलेला एक फॉल्ट आहे, आपण एक फॉल्ट म्हणतो, त्याच्यामध्ये त्याच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रमाणात भूकंपाचे झटके नाशिकमध्ये अनुभवल्याला येतात। हे सगळ्या गोष्टी असताना माझी सगळ्या लोकांना 3-4 गोष्टीची विनंती आहे। नंबर 1, आपण सतर्क राहावं। नंबर 2, आपल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स, कुठल्या प्रकारचे हे म्हणजे धोके झाले असेल तर त्या गोष्टी आपण तपासून घ्यावा, त्याला दुरुस्त करून घ्यावा। तिसरी गोष्ट आहे की यदि कुठलेही म्हणजे जो लँडस्लाइड प्रोन एरिया अगर असेल त्या ठिकाणचा आपण तपास करून घ्यावा की पाऊस आणि भूकंपामुळे लँडस्लाइडचे चान्सेस वाढू नये याच्यासाठी योग्य तपास करून घ्यावा। यदि कुठल्या प्रकारचा धोका असेल तर ताबडतोब स्थानिक प्रशासनाला संपर्क करून त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी एक वेळा बोलून घ्यावं। या सगळ्या गोष्टीशिवाय जो एस्केप ड्रिल असतो, विशेषतः मोठ्या बिल्डिंगमध्ये जे लोक राहतो या काम करतो, फॅक्टरी असेल, वसतिगृह असेल, आश्रमशाळा असेल, कुठलेही मोठे कार्यालय असेल, यदि आपण कुठल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो, काम करतो, त्या ठिकाणी एस्केप रूट्स वगैरेवर कधी कधी लोक सामान वगैरे ठेवतात, ग्रिल्स बंद, लॉक वगैरे करून ठेवतात। या सगळ्या गोष्टीला मोकळा करून घ्यावा एक्झिटला आणि ड्रिल्स करा, जेणेकरून भूकंपाचे झटके लक्षात आले, अनुभवण्यात आले तो आपण ताबडतोब तिथून बाहेर पडू शकतो। तर या गोष्टीबद्दल अर्ली वॉर्निंग सिस्टम जो आहे त्याच्याबद्दल आपण लक्ष देऊ। या सगळ्या गोष्टी असताना मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारचे भय मध्ये आपण राहू नये। या सगळ्या गोष्टीचे एक तांत्रिक कारण आणि त्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच्यामध्ये चिंतेची कुठल्या गोष्टी नसेल तरी सतर्क राहण्याची गोष्टी नक्की आहे। आपण सगळेजण सतर्क राहा। प्रशासनाला या संदर्भामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला की ड्रिल्स मोठ्या प्रमाणात घ्या, की कुठल्याही परिस्थितीमध्ये भूकंपाचे झटके आले तिथून बाहेर कसा निघायचं आहे। एक्झिट रूट्स मोठ्या बिल्डिंगमध्ये विशेषतः क्लिअर करून घ्या। ज्या बिल्डिंग इमारती धोकादायक आहे, जो रेड मार्क आहे, त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीने राहू नये या गोष्टीबद्दल ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्यांनी विशेष लक्ष द्या आणि लँडस्लाइड प्रोन एरियाचं इन्स्पेक्शन करून घेण्याची सूचना दिली। जवळपास 17 लोकेशन्स आयडेंटिफाय करून आपण सांगितले की त्या भागाचं आपण इन्स्पेक्शन करा, जेणेकरून पाऊस आता आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात आणि सतत पाऊस चालू आहे आणि या गोष्टीच्या लक्षात घेतात त्यामुळे कुठलाही अपघात घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करूया।
ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक.